आजकाल छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एक वेगळं चित्र दिसत आहे. महापालिकेचे नगरसेवक आहेत, महापौर आहेत, स्थायी समितीचे सभापती आहेत, प्रशासन आहे आणि तरीही एका मागोमाग एक खासदार, आमदार आणि माजी लोकप्रतिनिधी थेट महापालिकेत धडक देत आहेत. कोणी अधिकाऱ्यांची बैठक घेतात, तर कोणी चौकशीची मागणी करत आहे, तर कोणी थेट पत्रव्यवहार करून मोठमोठ्या प्रकल्पांची माहिती मागवत आहेत. मग हा सगळा प्रकार नेमका जनहितासाठी आहे का, की यामागे स्थानिक राजकारणाचा मोठा डाव दडला आहे? आणि अचानक महापालिकेभोवती एवढी गर्दी का वाढली, याचा सविस्तर उलगडा या व्हिडिओमधून करूयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा विचार केला तर गेली अनेक वर्ष शहरात पाणी, कचरा, रस्ते, दिवे, घरकुल, ड्रेनेज यासारखे प्रश्न कायम चर्चेत राहिले. काही वर्ष प्रशासकांच्या हाती कारभार होता. त्यानंतर नुकतीच भाजप शिवसेना युतीची सत्ता आली. तब्बल 115 पैकी 70 नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपने समीर राजूरकर यांच्यासारखा तरुण, अभ्यासू आणि अनुभवी चेहरा महापौर म्हणून पुढे केला. उपमहापौरपद शिंदे गटाला दिलं. तिकडून राजेंद्र जंजाळ यांच्यासारखा मोठा चेहरा समोर आला. तर सभापती म्हणून अनिल मकरे सुद्धा या ताफ्यात सामील झाले. नगरसेवक कामाला लागले. किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेची प्रतिमा बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली. म्हणजे आता निवडून आलेले प्रतिनिधी शहर चालवतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात चित्र काहीसं वेगळंच दिसू लागलंय. महापालिकेच्या दालनात आता फक्त नगरसेवक किंवा महापौरच नाहीत, तर खासदार, आमदार आणि माजी लोकप्रतिनिधींची वर्दळ वाढलेली आहे. यामुळं शहरात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. महापालिकेचा कारभार चालवायची जबाबदारी कोणावर आहे? त्यांच्यावर विश्वास नाही का, की या सगळ्यामागं काही वेगळं राजकारण आहे? किंबहुना या सगळ्याची सुरुवात झाली ती गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेमुळे. प्रशांत बंब हे आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाला अनेकदा धारेवर धरलं आहे. माहिती अधिकारातून माहिती मिळत नसल्याचा मुद्दा असो किंवा थेट मनपा आयुक्तांवरती प्रश्न उपस्थित करण्याचा विषय असो, बंब यांनी प्रशासनाला अनेकदा अडचणीत आणला आहे. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारातून माहिती का दिली जात नाही यासाठी त्यांनी महापालिकेतच ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. आता पुन्हा विविध विभागांच्या चौकशासाठी त्यांचे पत्रव्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळं महापालिकेतील अधिकारी सावध झाले आहेत. बरं, हे सगळं बंब यांच्यापर्यंत ठीक होतं, पण आता त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे मैदानात उतरले. त्यांनी शहरातील कचरा संकलनाच्या निविदेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. थेट शासनाकडे चौकशीची मागणी केली. त्यानंतर शासनाचं पथकही चौकशीसाठी संभाजीनगरमध्ये दाखल झालं. विरोधी पक्षाचा खासदार म्हणून शहरातील मोठ्या खर्चाच्या कामांवर प्रश्न विचारणं ही त्यांची राजकीय जबाबदारी असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. पण दुसरीकडं त्यामुळं महापालिकेवरचा दबाव आणखी वाढला. यानंतर शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनीही महापालिकेकडे मोर्चा वळवला. त्यांनी शहरातील विद्युत विभागाच्या 5 वर्षाच्या आर्थिक व्यवहारांचं हे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली. त्यांच्या पत्रानंतर मुख्य लेखापरीक्षकामार्फत तपासणी सुरू झाली. म्हणजे आता पाणी, कचरा आणि वीज महापालिकेचे जवळपास सर्वच मोठे विभाग वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आणि त्यात भर नडली ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भूमिकेची. दानवे यांनी थेट 5 महत्त्वाच्या विषयांवर बैठक घेण्याचं पत्र दिलं आणि स्वतः महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर प्रश्न उपस्थित करणं त्यांचं काम असलं तरी शहरात चर्चा सुरू झाली की महापालिकेच्या दैनंदिन कारभारात इतका थेट हस्तक्षेप का, असेही मुद्दे समोर येतात. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे एकत्रित पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते. प्रत्येक नेता वेगळा मुद्दा उचलतोय, पण लक्ष मात्र एकच आहे, महानगरपालिका. यामध्ये आणखी एक नाव सतत चर्चेत राहिलं, ते म्हणजे माजी खासदार इम्तियाज जलील. रमाई आवास योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या कथित बनावट कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित केला होता. या आरोपांमुळेही महापालिकेची प्रतिमा चर्चेत आली. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. खासदारांचा मतदारसंघ संपूर्ण जिल्हा असतो, आमदाराचं कार्यक्षेत्र वेगळं असतं. मग इतकं लक्ष महापालिकेवरच का? याचं उत्तर महापालिकेच्या अर्थकारणात दडलं आहे. सध्या शहरात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. जवळपास 2740 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, दरमहा 8 ते 9 कोटी रुपयांचा कचरा संकलन प्रकल्प, बीओटी तत्वावरील पथदिवे, जवळपास 1900 कोटी रुपयांची रमाई आवास योजना, याशिवाय अनेक विकास कामं. म्हणजे जिथे मोठा निधी आहे तिथं मोठं राजकारण असणारच. राजकारणात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, जिथं पैसा तिथे सत्ता, आणि जिथे सत्ता तिथे नियंत्रणाची लढाई. महापालिकेतील हे मोठे प्रकल्प केवळ विकासाचे विषय नाहीत, तर भविष्यातील राजकीय समीकरणांचं केंद्र ठरू शकतात. कोणत्या कामात विलंब झाला, कुठे अनियमितता आली, कोणत्या कंत्राटदाराला काम मिळालं, कोणत्या अधिकाऱ्यानं निर्णय घेतला, या प्रत्येक गोष्टीचं पुढं राजकीय भांडवल होऊ शकतं. दुसरीकडे या संपूर्ण प्रकारामुळे महापौर, उपमहापौर आणि सत्ताधारी नगरसेवकांची अडचण वाढल्याचं बोललं जात आहे. कारण जनतेने त्यांना निवडून दिलं आहे, पण प्रत्येक मोठ्या विषयावर बाहेरचे लोकप्रतिनिधी पुढे येत असतील तर स्थानिक नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. प्रशासनाची स्थिती काही वेगळी नाही. एकाच विषयावर वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडून पत्र, बैठका, माहितीची मागणी, चौकशा, स्पष्टीकरण
यामुळं अधिकारी देखील दबावाखाली काम करत असल्याचं चित्र आहे. विकास कामांपेक्षा कागदपत्रे तयार करण्यात वेळ जास्त जात असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारू नयेत का? नक्कीच विचारावेत, कारण सार्वजनिक पैशातून होणाऱ्या प्रत्येक कामाचा हिशोब मागण्याचा अधिकार त्यांना आहे. पण तो अधिकार आणि थेट प्रशासनात हस्तक्षेप यामधली सीमारेषा कुठे आखायची, हा खरा प्रश्न आहे. यामागे आणखी एक राजकीय बाजू दिसते. महापालिका निवडणुका झाल्या असल्या तरी स्थानिक राजकारण अजून स्थिर झालेलं नाही. प्रत्येक पक्षाला शहरात स्वतःचं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. त्यामुळे महापालिकेतील मोठा विषय हा भविष्यातील राजकीय प्रचाराचा मुद्दा बनू शकतो. आज घेतलेली भूमिका उद्याच्या निवडणुकीत मतांमध्ये बदलू शकते. त्यामुळे जनहित, पारदर्शकता आणि राजकीय उपस्थिती या तिन्ही गोष्टी एकत्र दिसत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात आणखी चौकशा होतील का? आणखी नवे आरोप होतील का? मोठ्या प्रकल्पांमध्ये काही अनियमितता समोर येईल का? आणि हे सगळं केवळ राजकीय उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न आहे, याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, संभाजीनगर महापालिकेभोवतीचं राजकारण आता फक्त नगरसेवकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जिल्ह्यातील मोठमोठे नेते आता या कारभारात रस घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णय, प्रत्येक प्रकल्प आणि प्रत्येक चौकशी आता केवळ प्रशासकीय राहिलेली नाही, ती पूर्णपणे राजकीय झाली आहे. आणि त्यामुळेच पुढच्या काही महिन्यात महापालिकेत होणारी प्रत्येक हालचाल, प्रत्येक पत्र, प्रत्येक बैठक आणि प्रत्येक चौकशी ही केवळ शहराच्या विकासाची बातमी नसेल, तर महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणातील पुढचा मोठा संकेत ठरू शकतो. अखेर प्रश्न एकच, हा वाढलेला हस्तक्षेप खरंच जनहितासाठी आहे की संभाजीनगरच्या पुढच्या राजकीय लढाईची फक्त सुरुवात आहे? याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.